हं. दादा, आता आपण एवढ्या मस्त गप्पा मारल्या आणि तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितल्या. तर 1-2 असे आम्हाला अनुभव सांगा ना, की जे तुमच्या कायम स्मरणात आहेत? हं. असे खूप छान-छान अनुभव आहेत. खूप आहेत. मग त्यातले अगदी एखाद 2 ते माझ्या अगदी कायमस्वरूपी स्मरणात राहणारे आणि काहीतरी आयुष्यभरासाठी मला देऊन गेलेले असे अनुभव म्हणजे साधारणपणे 13-14 वर्ष 12-13 वर्षापूर्वी मी एक साईबाबांचं पेंटिंग करायला घेतलं होतं. मोठं पेंटिंग होतं 8x4 आणि मी असं धाडस करायचं ठरवलं होतं, की ते पेंटिंग 24 तासात संपवायचं. आणि म्हणून मी पहाटे 3:30ला पेंटिंग सुरू केलं. मोठं पेंटिंग होतं 8x4 आणि पहिला 12 तासाचा टप्पा पार पडला. पहाटे 3:30 ते दुपारी 3:30 पहिला 12 तास संपले आणि पुढच्या 12 तासाचा टप्पा जेव्हा सुरू झाला, तेव्हा हात थोडासा दुखायला लागला आणि हाताची इथे जी शीर असते, हं, ती थोडीशी सुजायला लागली. आणि तसंच मी काम चालू ठेवलं आणि साधारणपणे 11-11:30 नंतर ना ती शीर अशी कंप्लीट इतकी तरारली आणि पुढे मला जाणवायला लागलं की आता जर मी काम केलं तर कदाचित मी पुढे काम नाही करू शकणार. म्हणून मी 11:30ला काम आहे तिथं थांबवलं. तोपर्यंत चित्र 70-80% झालेलं होतं. ओके. आणि हात असा कंप्लीट स्वेलिंग पकडला आणि मग मी ब्रश खाली ठेवला. म्हटलं जाऊ दे, बाबांची इच्छा दिसत नाही. हं. चित्र थांबवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा झोपेतनं उठलो तेव्हा हात डबल सुजला होता. बरं. आणि त्या दिवशीपासून मला हातात पेन्सिलच पकडता येणार आणि पेन्सिल ब्रश हातात पकडता येत नाही. त्यामुळे थोडासा मेंटली फ्रस्ट्रेट झालो, कारण आपला व्यवसाय, आपलं सगळं इन्कम त्याच्यावरती आहे, आपली कला त्याच्यात हातावर आहे ना, हात आपल्याला त्रास देतोय. 8-10 दिवस बघितलं ती सूजच उतरेना. मग हा डॉक्टर तो डॉक्टर जो काय सांगेल ते उपाय. आणि आपण अध्यात्मातल्या मार्गातले असल्यामुळे अनेक सत्पुरुष कोण काय जे सांगेल ते सगळे उपाय करायचं करत अक्षरशः माझी धावपळ चालू होती. आणि मग त्यातल्या 4-5 डॉक्टरांपर्यंत मी त्यांची तिन्ही-चारही डॉक्टरांकडे मला एकच उपाय आला. ते म्हणजे तुमच्या हाताला कार्पल टनेल सिंड्रोम डिटेक्ट झाला आहे. हां. कार्पल टनेल सिंड्रोम म्हणजे हा ज्यांचा रिस्कचा वापर जास्त असतो, असे जे व्यावसायिक असतात, पर्टिक्युलरली कॉम्प्युटरचं काम करणारे वगैरे, तर त्यांना किंवा लॉंग टेनिस खेळणारे, तर रिस्क ज्यांचं जास्त यूज होतं तर त्यांना कार्पल टनेल सिंड्रोम डिटेक्ट होतो आणि त्याच्यामुळे ती नस तुमची दुखावते आणि त्याच्यासाठी हाताच्या तळव्याला असा एक कट देऊन ऑपरेशन करतात. ती नस बाहेर काढतात, त्याच्या बाजूचा लेअर काढतात, ती पुन्हा जोडून टाकतात. बापरे! आणि असं ते हाताचं ऑपरेशन आहे. ते मला 4-5 जणांकडनं सेम प्रिडिक्शन आली, त्याच्याने सांगितलं की तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. मी अतिशय घाबरलो की ऑपरेशन हाताचं आपल्या, आणि हाताचा माझा एकूण पॅटर्न कम्पॅरेटिव्हली खूप नाजूक आहे. माझी डेअरिंग होईना त्या हाताच्या ऑपरेशनाला. आणि मग मी त्या स्थितीमध्ये खूप असा जो सांगेल तो उपाय करत होतो, पण मला ऑपरेशन करायचं नव्हतं. आणि मग एक दिवशी दादाश्री नावाचे एक सत्पुरुष अमेरिकेतनं आले. त्यांचं नाव मोहन जाधव. हे अग्निहोत्र परंपरेमधले खूप मोठे सत्पुरुष, ज्यांचे गुरु अक्कलकोटचे गजानन महाराज होते. बरं. आणि ती मोठी विभूती पुण्यामध्ये आले होते. मग त्यांच्या त्यांच्या व्याख्यानाला मी गेलो होतो आणि माझ्या हाताला मी असं क्रेप बँडेज लावलेलं होतं. मी त्यांना नमस्कार करायला खाली वाकल्या त्यांनी असं पाठीत माझ्या धपाटा मारला आणि मला म्हणले, काय रे शेखर, म्हणले कार्पल टनेल सिंड्रोम का? म्हणजे काही बोलायच्या आधीच ते मला म्हणले, कार्पल टनेल सिंड्रोम का? हो म्हटलं दादाश्री, म्हटलं ऑपरेशन करायला सांगितलं. मग ते म्हणले, अरे ऑपरेशन, आपल्याबरोबर स्वामी महाराज आहेत, म्हणले कशाला ऑपरेशन करायचं? तू एक काम कर, म्हणले उद्या सकाळी मुंबईला जा. मुंबईला म्हणले मलबार हिलला परशुराम स्थापित शिवलिंग आहे, त्या शिवलिंगावरती एक रुद्राचा अभिषेक कर, म्हणले तुला मार्ग मिळेल, म्हणले काही काळजी करू नको. बरं, ते दादाश्री खूप अधिकारी सत्पुरुष असल्यामुळे मी दुसऱ्या दिवशी लगेचच त्यांच्याच एक शिष्या होत्या, सुवर्णाताई हिंगमेरे म्हणून, त्या बार्शीच्या एक ताई होत्या, आमची सगळी फॅमिली आम्ही त्यांच्या तिकडे गेलो. मलबारीला जाऊन आम्ही त्या शिवलिंगाच्या तिथे दुधाचा अभिषेक केला. आणि अभिषेक केल्यानंतर आपल्याला काही खोड असतात, तसे मी तिथे एक अक्कलकोटच्या गजानन महाराजांची मूर्ती होती, त्यांच्याबद्दल मला फारशी माहिती पण नव्हती. तर मी त्या मूर्तीचे तिथे डोकं टेकवताना त्यांना म्हणलं की तुमचं माझ्यावरती लक्ष आहे, अशी काहीतरी एक मला प्रचिती द्या. खरं असं काही बोलायची गरज नव्हती, मी त्यांना काही ओळखत नव्हतं, गजानन महाराजांचं चरित्र वाचलं नव्हतं किंवा त्यांच्याबद्दल मला काहीच माहिती नव्हतं. पण तरी आपण एक आपल्या अंगीभूत सवयीप्रमाणे मी त्यांच्याबद्दल बोलून गेलो आणि बोलून आम्ही पुण्याला आलो. पुण्याला आल्यानंतर माझा हात आहे त्या स्थितीत होता आणि पुण्याला आल्यानंतरच्या बरोबर 1-2 दिवस मध्ये गेले. 2 दिवसांनी मला एक लंडनवरनं फोन आला आणि सकाळी अर्ली मॉर्निंग मोबाईलवरती असा फोन दिसला. तर मला कुणाचा असेल, नंबरवरनं कळत होतं की हा आउट ऑफ इंडियाचा कुठला तरी नंबर आहे.
म्हणजे उचलू का नको, पण असं वाटलं की जाऊ दे म्हटलं. पूर्वी त्यावेळेला त्या काळी एवढे काही असे फसवणारे कॉल वगैरे यायचे नाहीत. मग तो कॉल घेतला मी. तर घेतल्यानंतर एक वृद्ध व्यक्ती माझ्याशी मराठीतनं तिकडनं बोलत होती. मी लंडनवरनं सुपेकर बोलतोय. म्हणजे अशी खर्जातला आवाज आणि आवाजावरनं कळत होतं की 85-90 वर्षाचे असावे. आणि ते म्हणले की तुम्ही शेखर साने का? तर म्हटलं हो. तर मी पहिल्यांदाच त्या व्यक्तीचा कधी परिचय नव्हता. म्हटलं हो शेखर साने. म्हणजे तुमचा हात दुखतोय का? आता हात दुखतोय का म्हटल्यानंतर मला प्रश्न पडला की हा लंडनवरनं व्यक्ती बोलतोय, म्हातारा माणूस, आणि हात दुखतोय का हे लंडनमधल्या माणसाला कसं कळलं? काय म्हटलं हो. म्हटलं हात दुखतोय. म्हटलं पण तुम्हाला कोणी सांगितलं? तर ते म्हणले तुम्हाला काय करायचं? म्हणले तुमचा हात दुखतोय का? म्हटलं हो. मग मला म्हटलं काय करू? म्हणजे काय काय ते म्हणजे तुम्ही काहीच ठरवायचं नाही. म्हणले मी सांगतो तुम्हाला. उद्या म्हणजे तुमच्याकडे एक व्यक्ती, कोल्हापूरवरनं तुमच्याकडे एक व्यक्ती येईल. ती व्यक्ती तुम्हाला एका ठिकाणी घेऊन जाईल आणि ते सांगतील तसं करायचं आणि तुमचा हात बरा होईल. हे त्यांनी अगदी मला असं कॅज्युअली सांगून टाकलं. आणि दुसऱ्या दिवशी खरोखर एक व्यक्ती त्यांनी पाठवलेली माझ्या ॲड्रेसवरती एक व्यक्ती कोल्हापूरवरून आली आणि मला पिंपरीमधल्या एका ठिकाणी एका एका नाडीपट्टीच्या एक सेंटर होतं, अगस्ती नाडी सेंटर, तिथे घेऊन गेले. आणि तिथे माझ्याकडनं एक विशिष्ट प्रकारची पूजा त्यांनी करून घेतली. आणि पूजा झाल्यानंतर ते मला म्हणले की पूजा झाली, आता तुम्ही जा. म्हणले. मी पुण्याला घरी परत आलो. संध्याकाळी त्या सुभेकर काकांचा परत फोन आला. मला म्हणले तुझी पूजा झाली, मला कळलं, तुझा हात बरा झाला. म्हणले आता तू म्हणे ते बँडेज काढून फेकून दे म्हणले आणि उद्या सकाळपासून कामाला लाग. मी त्यांना म्हटलं अहो काका 3 महिने म्हटलं माझ्या हातात ते बँडेज आहे आणि म्हटलं हाताला स्वेलिंग असल्यामुळे मी काही करू शकत नाही म्हणलं. ते म्हटले आता तू काळजी करायचं नाही, ती बँडेज काढायचं आणि उद्यापासून काम सुरू करायचं. आता मी थोडंसं टाळाटाळ केली, पण ते जेवढं अधिकाऱ्यांनी सांगत होते. बरं म्हटलं पण तुम्हाला कोणी सांगितलं म्हणलं माझा हाताला हे झालंय? ते म्हणले मी तुला सांगितलं ना, मला विचारायचं नाही. म्हणले मी सांगेन वेळ आल्यावर. आणि परत त्याने मला टाळलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी बँडेज काढलं, हातात पेन्सिल घेतली आणि मला ब्रश पकडता यायला लागला, पेन्सिल पकडता यायला लागली. मी काम सुरू केलं टिल टुडे. म्हणजे आता त्या गोष्टीला 13-14 वर्ष झाली. माझं काम अव्याहतपणे आत्ताही चालू आहे. क्या बात. आणि मग त्यावेळेला मी असं विचार केला की हे कोण सुपेकर आणि काय. मग त्यांचा मला रोज फोन यायला लागला. बरं ती आध्यात्मिक अधिकारी व्यक्ती होती. त्यांचं त्यावेळेला 93 वय होतं. आणि मग ते मला म्हणले की माझं आता 93 वय आहे. आणि ते मला इतकं आघात त्यांच्याकडे ज्ञान होतं. ते खूप बोलायचे आणि वृद्ध व्यक्ती होती. बोलायला लागले की एक 1.5 तास बोलायचे आणि मला कामाचं सतत चित्र चालू असायचे. त्यांचा फोन आला की मला भीती वाटायची आता 1.5 तास गेला. मग मी त्यांचा फोन आला की असं एका प्लास्टिकच्या पिशवीत घालून ठेवला होता आणि त्याला असं होल पाडून स्पीकर फोनवरती लावायचा आणि तो टांगून ठेवली ती पिशवी. आणि मी जिथे काम करायचो ते बोलत राहायचे. मी माझं काम करता करता ते बोलतील त्याला हा करत आम्ही रिस्पॉन्स करायचो. 1.5 तास असा जायचा. पण ते कधी वायफळ बोलायचे नाही. त्यांच्याकडे खूप ज्ञान होतं. त्यामुळे मी पण ते सगळं आनंदाने ऐकायचो. मग एक दिवशी ते बोलता बोलता त्यांच्याकडे अनेक शिवलिंगांचा, खूप नर्मदेचा ते खूप उल्लेख करायचे. मग बोलता बोलता मी त्यांना विचारलं की तुम्हाला काका एवढ्या शिवलिंगांविषयी नॉलेज कसं काय म्हणलं. मग तेव्हा ते मला म्हणले की मी नर्मदेवर PhD केली. बापरे. नर्मदेवर PhD म्हटल्यानंतर मी अक्षरशः मला शॉक बसला. म्हटलं बापरे. म्हटलं हे फार साधी सुद्धा व्यक्तिमत्व नाही. ते मला म्हणले मी लंडनला मुलीकडे राहतो आणि इथे सुद्धा म्हणे माझ्याकडे 1800 शिवलिंग आहेत आणि त्यातलं म्हणे मला एक सुंदर शिवलिंग तुला द्यायचं आहे प्रसाद म्हणून. तर मी पुण्याला आलो एअरपोर्टला मुंबईच्या, तर मला घ्यायला येशील का म्हणले. आता म्हटलं 93 वर्षाची व्यक्ती आपल्याला फक्त शिवलिंग देण्यासाठी येते. म्हणून मग मी माझी गाडी घेऊन माझा एक मित्र होता, माझा भाऊ, आम्ही 3 जण त्यांना घ्यायला गेलो. आणि मग ते म्हणले मला एक तुझ्या भावाला पण शिवलिंग द्यायचं आहे, तुझा एक मुंबईचा मित्र आहे त्याला पण द्यायचं आहे. तर मी 3 शिवलिंग घेऊन येईन आणि तुला पुण्यामध्ये पूजा करून तुझ्याकडे ती तुला देऊन म्हणजे प्रसाद म्हणून. मग आम्ही त्यांना मुंबईला घ्यायला गेलो. माझ्यावर ते पुण्याला आले. त्यांनी प्रसाद म्हणून ते शिवलिंग मला दिलं. बरं ते शिवलिंग साधारणपणे 8-9 इंचाचं उंचीचं होतं. आणि मग ते अतिशय ते दिव्य शिवलिंग दिलं, माझ्या भावाला दिलं आणि माझ्या मित्राला दिलं. आणि मग मी त्यांना विचारलं, म्हटलं आता काका सांगा ना, म्हटलं आता मला हाताला त्रास झाला तुम्हाला कोणी सांगितलं. मग तेव्हा ते मला म्हणले अक्कलकोटचे गजानन महाराज माझे गुरु. आणि ध्यानामध्ये त्यांनी मला सांगितलं होतं की पुण्यात असा एक चित्रकार आहे, त्याच्या हाताला त्रास होतो, तू त्याचा हातासाठी त्याला हे कर. ह्याच्यात मला असं वाटलं की कुठला आपण चित्रकार शेखर साने, आपण काहीतरी कुठल्या तरी एका सत्पुरुषांच्या स्थानावरती जाऊन आपण डोकं टेकून म्हणतो की तुम्ही मला प्रचिती द्या की तुमचं माझ्यावरती लक्ष आहे. आणि माझ्यावरती लक्ष आहे असं सांगताना त्या सत्पुरुषाबद्दल मला काहीच माहिती नाही. आणि तो सत्पुरुष त्याच्या कुठल्या तरी एका लंडनमधल्या शिष्याला सांगतो आणि परमेश्वर आपल्यासाठी त्या रूपाने तिकडनं माणूस पाठवून आपल्याला त्या हातातनं बरं करतो.
आणि जो हात माझा 3 महिने बँडेजमध्ये होता, मी अक्षरशः इतका घाबरलो होतो की आपल्याला हाताचं ऑपरेशन करायला लागेल, आपल्याला पुढं चित्र काढता येतील का नाही. अशा अवस्थेतनं मला महाराजांच्या कृपेने सही सलामत बाहेर निघालो. वा. मग त्यात सुभेकर काकांच्यामुळे मला खूप आघात ज्ञान त्यांच्याकडनं मिळालं. आणि मग ते सुभेकर काका वयाच्या 98 वर्षी, आता एक 10-12 वर्षापूर्वी गेले, 8 वर्षापूर्वी. खूप मोठी व्यक्ती होती आणि हे अग्निहोत्र परिवारातले होते. ते दादाश्री जे सांगितले मोहन जाधव, ते पण आत्ता एक 3-4 वर्षाखाली गेले. ते पण फार मोठे अधिकारी सत्पुरुष होते. बर. माझ्या एका पूर्वी म्हणजे 12-15 वर्षापूर्वी नेरळच्या एका आश्रमामध्ये बाबा चिटणीस नावाचे एक सत्पुरुष होते स्वामी संप्रदायातले. बर. ते त्याच्यानंतर बागलकर आजोबा म्हणून बागलांची राई वेंगुर्ल्याच्या जवळ आहे, तिथले गायत्रीचे मोठे उपासक असलेले एक सत्पुरुष ते. आणि हे आता सांगितले मोहन जाधव, दादाश्री का, असे 3 मोठे सत्पुरुष नेरळच्या आश्रमात त्यांची भेट झाली होती. आणि तेव्हा या दादाश्री म्हणजे मोहन जाधव नावाचे जे होते, त्यांनी वेदांवरचं संपूर्ण व्याख्यान रात्री 10 ते पहाटे सूर्योदयापर्यंत त्यांनी आम्हाला एक व्याख्यान दिलं होतं. बर. आणि अत्यंत ओघवत्या भाषेमध्ये प्रचंड वाणीवरचं सामर्थ्य आणि वेदांवरचं अगाध ज्ञान. तेव्हा मला या विभूतीचं पाहिलं म्हणून त्यांच्याकडनं त्यांनी मला ते मलबार हिलचं पूजा करायला सांगितली आणि हा मार्ग सापडला. तर असे अलौकिकरित्या सत्पुरुषांच्या किंवा अवतारी मोठ्या मोठ्या विभूतींच्या माध्यमातून तुम्हाला असे मार्ग ओपन होतात. हा जसा एक अनुभव होता, तसा एक अनुभव साधारणपणे 2017-18च्या सुमाराचा असेल. बर. 17-18 साली साईबाबांच्या समाधीला 100 वर्ष झाली होती, तोच साधारण पिरियड. आणि आम्ही त्याला महात्मा सोसायटी म्हणून पुण्यामधली आहे, तिथे एका बंगल्यामध्ये मी माझा स्टुडिओ चालू केला होता. आणि त्या स्टुडिओमध्ये मी साईबाबांच्या समाधीला 100 वर्ष झाली त्यानिमित्ताने मोठी 100 पेंटिंग करायला घेतली होती. आणि ती 100 पेंटिंग चालू असताना मला एकाएकी वाराणसीच्या कालभैरवाचं दर्शन घ्यायची तीव्र इच्छा व्हायला लागली. आणि असं वाटायला लागलं की आता सगळं काम बंद करावं आणि वाराणसीला जावं. आणि मी अशी ती इच्छा शेवटी माझ्या बायकोला बोलून दाखवली की आपण कालभैरवाच्या दर्शनाला काशीला जाऊन यायचं का, मला खूप इच्छा होती म्हटलं. तर ती मला म्हणली की मुलाची 12वीची परीक्षा आहे, तर आत्ता मी कुठे जायला नको, आता मी तरी येणार नाही, तुला जायचं तर जा. आता तुम्हाला जायचं तर जा म्हटल्यानंतर मी तिला म्हटलं आपण फ्लाईटने जाऊन परत येऊ. ती म्हणली मी येणार नाही, तुम्हाला जायचं तर जा. आणि मग त्याला एक अशी गंमत अशी झाली की त्याला माझ्या एका मित्राचा फोन आला. तो मुंबईवरनं कुठेतरी पुढे चालला होता, तो मुंबईवरनं आला होता पुण्याला आणि पुढे क्रॉस करत होता. तर मला म्हटलं की शेखर मी आता तुमच्या घराच्या अगदी जवळ आहे, चांदणी चौकात आहे, तर चक्कर मारू का तुझ्याकडे. मला म्हणले माझ्याबरोबर आत्ता एक माझे मित्र आहेत, मोठे मुंबईतले व्यावसायिक बिल्डर आहेत, तर त्यांना तुझ्याकडे घेऊन येतो, त्यांना जरा तुझा स्टुडिओ वगैरे दाखवतो. मग ते माझ्या घरी आले आणि मग आमचा छान तो स्टुडिओ इतका सुंदर होता बंगल्यातला. बाहेरच्या बाजूला आम्ही सिटआउट केलेलं होतं, आंब्याची झाडं होती तिथे छान. आणि मग त्या बाहेरच्या ह्याच्यात सिटआउटमध्ये आम्ही सगळे, तर ते आतमध्ये आले, त्यांनी सगळी चित्र बघितली आणि जास्तीत जास्त एक 10-15 मिनटं ते माझ्या घरामध्ये होते आणि सगळी चित्र बघितली. आम्ही मग बाहेर आले, बाहेरच्या बाजूला आम्ही बसलो. मग माझ्या मित्रांनी ओळख करून दिली की हे रामबाई, हे पुण्यातले मुंबईमधले मोठे व्यावसायिक बिल्डर आहेत. आणि मग त्यांच्याबद्दल ओळख करून देताना एवढंच सांगितलं की मोठी व्यक्ती आहे आणि ते दरवर्षी 1 लाख लोकांना वैष्णोदेवीला आणि 1 लाख लोकांना वाराणसीला त्यांच्या खर्चाने घेऊन जातात, त्यांना पाठवतात आणि ते त्यांचं पुण्यकर्म म्हणून त्याच्यासाठी ते करतात. आमची ओळख करून दिली. मग अशी ओळख करून दिली. मग बोलता बोलता मला म्हणले, मग ते मला एकदम पटकन म्हणले, शेखर भाई कभी वाराणसी गए थे की नाही. तर हाँ म्हटलं बहुत बार जा चुका हूँ, लेकिन इस बार मतलब बहुत जाने की इच्छा हो रही है, लेकिन बहुत मन कर रहा है भैरव जी का दर्शन करना है, तर लेकिन नहीं जा पा रहा हूँ. तर मग तेवढं आमच्या सौ चहा घेऊन बाहेर आल्या. मग ते एकदम तिला म्हणले की भाभीजी इनको वाराणसी लेके जाऊ क्या. मग ती म्हणली की हाँ म्हणे 3-4 दिन से बहुत काशी कर रहे, लेके जाओ म्हणले. तर अगदी अशी तिथल्या तिथे झालेली चर्चा, त्याला काय असं काही खूप सिरियस घेण्यासारखं नव्हतं. ते म्हणले, मग तिने चहा दिला, पण असे चहा पटकन प्यायले. चलो म्हणले वाराणसी जाएंगे आप. ठीक आहे म्हटलं जाएंगे. चहाचा कप ठेवला, मर्सिडीजमधनं आले होते, मर्सिडीज निघून गेली. आणि मग मी आपला विषय विसरून पण गेलो. संध्याकाळी मला एका मुंबईच्या ट्रॅव्हल कंपनीमधनं फोन आला की परसों सुबह 7-7:30 बजे का आपका मुंबई वाराणसी फ्लाइट है, प्लीज रीच इन टाइम. आणि मी विचारत पडलो की मुंबई वाराणसीचं फ्लाईट कोणी सांग, तिकीट कुणी हे केलं म्हटलं नाही, काहीच कळलं ना. तो फोन ठेवला. 10 मिनिटांनी ते सकाळी जे येऊन गेले होते रामबाई, तर त्यांचा फोन.
भाई वो तुम्हारे दोस्त के साथ आया था, सुबह सुबह आया था, तो उसने आपका नंबर दिया था, तो आपका मुंबई का टिकट है, मुंबई वाराणसी का, तो मैं आपके साथ आ रहा हूँ, तो हम जा रहे हैं उधर. बर. म्हणजे ते नुसते बोलले नाही तर त्याने माझं डायरेक्ट तिकीटच केलं. आणि मग मुंबई एअरपोर्टला ते मला, मग दुसऱ्या दिवशी मी मुंबईत पोहोचलो. दुसऱ्या दिवशी आम्ही फ्लाईटला त्यांच्याबरोबर ट्रॅव्हल केलं. मग ट्रॅव्हल करताना त्यांच्याशी माझ्या गप्पा सुरू झाल्या. गप्पा मारताना माझ्या लक्षात आलं की हा माणूस खूपच आध्यात्मिक, खूप डाऊन टू अर्थ आणि खूप सात्विक होता. मग त्यांच्याशी बोलता बोलता अनेक संदर्भ, अनेक घटना, खूप अनुभव. मग बोलता बोलता असं काहीतरी मला त्यांच्या खांद्याला माझा असा एक हात लागला. हा. आणि त्या हाताला असं मला मेटल सारखं काहीतरी लागलं. तर मी म्हटलं, रामबाई हे क्या आहे? मग त्याने माझा असा हाताचा तो बंडी घालायचा, असं बंडी वर केला. तिथे रिक्षाचा बेल्ट, रिक्षा असतो ना, तर रिक्षाचा बिल्ला लावलेला होता. आणि मी त्यांना म्हणलं, हे क्या आहे म्हणलं. ते म्हणले, ऑटो रिक्षा का बिल्ला आहे. तर म्हणजे मैं पहली बार जब मुंबई आया था तो मैं ऑटो रिक्षा वाला था. आज मेरा म्हणले 3,500 करोड का टर्नओव्हर आहे. बापरे. आणि तर मग मला ते एकदम खूप मोठे म्हणले, ये बिल्ला मुझे जमीन पर रखता है, इसलिए इतर पहना है. आणि मग मला इतकं छान वाटलं त्यांच्याबद्दल. आणि मग त्यांची माझी छान मैत्री झाली. मग आम्ही वाराणसी एअरपोर्टला उतरलो. तिथे आम्हाला इनोवा घ्यायला आली. एका कुठल्या तरी पॉलिटिकल कॉन्टॅक्ट्स असल्यामुळे ते कुठेतरी आम्हाला एका खास आमदार निवासला घेऊन गेले. राहायची खायची छान व्यवस्था सगळी. आणि मग तिथे गेल्यानंतर त्यांनी मला गेल्या गेल्या खायला घातलं आणि मला म्हणले, ये ड्रायव्हर और ये इनोवा, अब ये जाके किधर वाराणसी घूमना है, काल भैरवनाथ जी का जिधर दर्शन करना है, बाबा जी का करना है, करके आओ म्हणले. खाली एक याद रखो म्हणले, 10 बजे तक म्हणले वापस आ जाना, क्योंकि सुबह 5-5:30 बजे आपने को चित्रकूट निकलना है. बर. तर आता तिथं त्यांच्या ताब्यात असल्यामुळे मी म्हटलं, आता ठीक आहे, आपल्याला त्यांनी हे दिली. मग मी वाराणसीला ती इनोवा घेऊन आम्ही कालभैरवनाथाच्या दर्शनासाठी मी त्या ड्रायव्हरला घेऊन गेलो. आणि माझं मेन कालभैरवनाथांचं दर्शन हेच माझं मुख्य त्या दिवशीचं टार्गेट होतं. मग मी जवळपास 6-7 तास त्याच मंदिरामध्ये तिथं मला जे काय करायचं ते सगळं मी तिथे केलं. आणि खूप असा आनंदित होतो की भैरवनाथांनी आपल्याला डायरेक्ट इथे बोलून घेतलं. खरी गंमत त्याच्या पुढे होती. मग तिथून मी पहाटे 5 वाजता निघायचं होतं, पण परत आमदार निवासला पोहोचलो. आणि मग पहाटे 5 वाजता रामबाई म्हणले की आपल्याला सुबह निकलणे काय. आम्ही 5:30 वाजता बाहेर पडलो. आणि त्याला प्रयागराजचं कुंभमेळा हे चालू होतं. म्हणजे त्यांचं त्याला त्या गंगेच्या तीरावरती सगळं त्यांचे तंबू बांधणं वगैरे ते सगळं चाललेलं होतं. आणि ते प्रचंड असं मोठं, म्हणजे ते जे नजरेला जे दिसत होतं ते सगळं इतकं ह्यूज होतं. तो पूर्ण नदीचा ब्रिज चित्रकूटकडे जाताना पास करेपर्यंत फक्त आम्ही तंबूच बघत होतो. आणि मग ते सांगत होते की इथे 1-1.5 कोटी लोक त्या याच्यासाठी येतात, कुंभासाठी. आम्ही चित्रकूटला पोचलो. तोपर्यंत चित्रकूट हे नाव मी रामायणामध्ये वगैरे ते पुराणातल्या कथांमध्ये वाचलं होतं. आणि आम्ही चित्रकूटला पोचलो. तर चित्रकूटला पोचत असताना अनेक साधू त्या रस्त्यावरती खूप भगवे वस्त्रधारे अनेक साधू दिसत होते. ते साधू बघत बघत आम्ही पुढे गेलो. एका ठिकाणी काय झालं, एका मोठा पंडोल घातलेला बघितला. आणि तो अतिप्रचंड विशाल पंडोल होता. आणि तिथे 2,500 साधू त्या पंडोलमध्ये होते. आणि ते सगळे जटाधारी, दाढी वाढवलेले, सगळे मोस्टली सगळे वैष्णव होते. बर. आणि हे सगळे असे असंख्य साधू तिथे होते ना. मग त्या पंडोलमध्ये मला ते रामबाई घेऊन गेले. आणि मग तिथे ते प्रत्येक असे ते साधूंचे जथे असतात, त्यांचे एक मोठे मोठे त्यांचे जे म्हणजे महाराज असतात, अधिकारी, सत्पुरुष, ते सगळे त्यांची 5 सिंहासनं होती. आणि त्या सिंहासनांवरती 5 मोठे मोठे सत्पुरुष बसलेले होते. मग तिथे प्रत्येकाला ते रामबाई मला घेऊन तिथे प्रत्येकाचे ते दर्शन करायचे, मला प्रत्येकाला सांगायचे, ओळख करून द्यायचे. मग ते नमस्कार करायचे, मी पण सगळ्यांना नमस्कार करत गेलो. मग शेवटी एक मोठं सिंहासन होतं, तिथे एक जटाधारी मोठे साधू बसलेले होते. मग त्यांच्या तिथे घेऊन गेले. मग ते रामबाई म्हणले की ये पुन्हा से ब्राह्मण पकड के लाया हूँ, इनके आज से म्हणले आप आज की पूर्णाहुती करेंगे. तर तोपर्यंत मला विषयच कळला नव्हता का इथं. मग मी रामबाईंना विचारलं, कसली म्हणजे काय येते म्हणलं, हे साधू इथं कशासाठी जमलेत. मग तेव्हा त्याने सांगितलं की हे 2,500 साधू इथे आत्ता आहेत आणि या सगळ्यांनी मिळून 1.25 कोटी रामरक्षेचं अनुष्ठान केलंय. बापरे. आणि 1.25 कोटी रामरक्षेचं अनुष्ठान, आणि त्याची आज पूर्णाहुती आहे. म्हणून आज म्हणले आपण चित्रकूटला आलो. बर. मग ते म्हणले, वो चित्र जो पूर्णाहुती है वो आपके हाथ से करनी है, इसलिए हम इधर आए. आणि मी चकित झालो की बरं, मी एवढी कधी रामरक्षा माझ्या लहानपणी आजोबांच्यामुळे आम्ही ती म्हणायचो घरात, पण रामरक्षा मी काही इतकी पण केली नव्हती की मला 1.25 कोटी रामरक्षेच्या पूर्णाहुतीचं फल मिळावं. आणि तिथे एवढे मोठे दिसत होते, तिथले जे वैष्णव साधू दिसत होते, ते अधिकारी एकापेक्षा मोठे मोठे सत्पुरुष दिसत होते चेहऱ्यावरून, अतिशय तेजोपुंज.
ते स्वतः बसलेले 5 सिंहासनाधीश जेवढे मोठे अधिकारी सद्गुरू दिसत आहे, तो म्हणलं ह्याच्यात आपली निवड का व्हावी. आणि तो जवळपास अख्खा 3-4 तासाचा सगळा स्वाहाकाराचा व्हिडिओ होता. तो तिथे माझ्या हातनं झाला आणि पूर्णाहुती झाली. आणि त्याच्यानंतर मला कळलं की मला कालभैरवनाथांची ओढ लागली होती वाराणसीची. आणि तिथे मात्र प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांच्या रामरक्षेची 1.25 कोटी पारणाची पूर्णावती माझ्या हातनं व्हावी. वा. तर हा एक विलक्षण योग त्याला मला अनुभवायला मिळाला. आणि अगदी असाच राजसूय यज्ञ नावाचा एक यज्ञ बार्शीला झाला होता. बर. आणि हे जे मगाशी दादाश्री सांगितलं मोहन जाधव, तर त्या राजसूय यज्ञ 2 वर्ष चालला होता. त्या राजसूय यज्ञाची पूर्णावतीसाठी मला दादाश्री म्हणले होते की मी पूर्णावतीसाठी चाललोय, तू माझ्याबरोबर चल म्हणले. आणि तिथे गेल्यानंतर राजसूय यज्ञाची पण पूर्णावती माझ्या हातनं झाली. क्या बात. आणि ती सुद्धा म्हणजे अकल्पित, म्हणजे राजसूय यज्ञाचा आपला काहीच संबंध नाही. तर तिथे सुद्धा पूर्णावतीला जे 5 ब्राह्मण त्याने तिथे गेले त्याच्यामध्ये मला पूर्णावतीसाठी बसवलं होतं. बर. आणि मग नंतर कालांतरी कधी कधी असं बोलताना 5-7 महिने 8 महिने गेले त्याला माझ्या धाकट्या भावावर आम्ही बोलत होतो. तर धाकट्या भावावर बोलताना असं कळलं की तो यज्ञ जेव्हा 2 वर्षापूर्वी सुरू झाला, त्या यज्ञाची त्याचा जो संकल्प असतो तो माझ्या धाकट्या भावाने सोडला होता. आता हे पण मला नंतर चकित करणारी घटना की आमच्या एकाच घरामध्ये एकाने संकल्प केला आणि मी पूर्णावती केली. तर तोही आम्हाला अकल्पित मिळालेला प्रसाद स्वरूपामध्ये अनुभव होता. वा. तर हे असे अनुभव जेव्हा येतात ना, तेव्हा तुमची आपल्या अध्यात्मामध्ये किंवा आपल्या सद्गुरूंवरची श्रद्धा किंवा आपल्या सनातन धर्मावरची श्रद्धा इतकी द्विगुणित होते आणि कळतं की कुठली तरी शक्ती आपल्या पाठीशी आहे, आपल्याकडनं काहीतरी कार्य करून घेते. आणि मग ते विलक्षण अनुभव तुम्हाला तुमची स्वतःची एक वैचारिक पातळी वाढवायला, तुम्हाला जमिनीवरती ठेवायला, तुमच्यातलं नम्रता किंवा तुमच्यामधल्या कुठल्याही अवगुणांना बाहेर येऊ न देता सद्गुणाच्या मार्गाने तुम्ही कुठे सद्गुरूच्या प्राप्तीसाठी तुम्ही जे जे काय कराल किंवा तुमच्याकडनं जे कार्य होते त्याच्यासाठी तुमचं कार्याची हे सुरू होते. हा मला त्याच्यातनं पहिल्यांदा अनुभव आला. बर. म्हणजे असं वाराणसीचा एक मोठा विलक्षण अनुभव मिळाला, हा सुभेकर काकांचा मिळाला. तसंच एकदा माझं साधारणपणे 2012 का 14 साली माझं बोरिवलीमध्ये एक एक्झिबिशन झालं होतं. मी मोठं एक्झिबिशन तिथल्या प्रबोधनकार ठाकरेमध्ये मोठं एक्झिबिशन केलं. 7 दिवसाचं एक्झिबिशन होतं दिवाळीमध्ये. बर. आणि त्यात एक्झिबिशनच्या जस्ट आधी मला मुंबईतल्याच एका बाभई नाक्याच्या मठासाठी एक स्वामींचं चित्र करायचा मला हे मिळालं होतं. आणि ती त्यांना मी डेट दिली होती आणि ती नेमकी माझ्या एक्झिबिशनच्या 2 दिवसांनी डेट होती. बर. आणि मुंबईतल्या 7 दिवसाचं एक्झिबिशन तेव्हा मला ते चित्र एका टप्प्यात होतं पण मला ते पूर्ण झालं नाही. तसंच मग मला मुंबईत एक्झिबिशनसाठी यायला लागलं. आणि पुण्याला जेव्हा परत आलो तर पुण्याला आलो त्याच दिवशी मला आदल्या दिवशी मला नागिन डिटेक्ट झाली. बर. आता ते बहुतेक 7 दिवस एक्झिबिशनमध्ये प्रचंड जागरण हे सगळं झाल्यानंतर शहरात उष्णता सगळी भडकली होती. मला एकदम ती नागिन जी होते ती नागिन मला झाली डोक्यावरती आणि ती डोक्यातनं माझ्या उजव्या डोळ्यामध्ये उतरली. आणि इतकी ती पेनफुल, म्हणजे ज्यांना नागिण होते ते कॉमन असते तो हे, पण नागिणीमध्ये वेदना खूप होतात. आणि ती माझी डोक्यात अशी मस्तकावर आली नागिण, अशी कांचिलावरनं डायरेक्ट डोळ्यात उतरली. आणि डोळ्यात उतरल्यानंतर आपल्या डोळ्यात कोणीतरी खिळे खूप असते अशा वेदना त्याच्यातनं व्हायला लागल्या. आणि ते सहन होत नव्हतं, इतक्या वेदना त्याच्यात होत होत्या आणि काही सुचत नव्हतं. आणि मग मी त्याला असा अगदी काय म्हणतात त्याला पॅनिक झालो होतो. तर काहीतरी पेनकिलर घ्यायला म्हणून मी एका मेडिकलच्या दुकानात गेलो. आणि माझा एक 20-25 वर्ष जुना मित्र मला तिथे अचानक भेटला. आणि म्हणलं इथे कुठं? तो मला म्हणलं मी माझ्या इथे सासूरवाडी आहे माझी. मला म्हटलं तू काय डोळ्याला हात लावून बसला एवढा? अरे म्हटलं काय नाही, म्हटलं नागिन झाली आणि नागिन डोळ्यात उतरली, ती म्हटलं भयंकर वेदना होत आहेत. मग तो मला म्हणला नागिन झाली? अरे म्हटलं तू आता म्हणे एक काम कर, हे औषध विषयीतलं म्हणले आत्ता काही घेऊ नको म्हणला, तू पटकन एक काम कर म्हणला, आत्ता रिक्षा कर म्हणला. म्हणले तिकडे सहकारनगर पर्वतीच्या पायथ्याला म्हणले तिथे एक गवळी आहे म्हणे, तर तो म्हणे नागिणीवरती मंत्र टाकतात. ते म्हणले 1-2 दिवसात नागिण उतरते. तर मला असं वाटलं की हा देवासारखा इथं धावून आला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय झालं की जेव्हा नागिण एक्स्ट्रीम लेवलला होती आणि 2 दिवसांनी मठाचं ओपनिंग होतं आणि महाराजांच्या पेंटिंगमधले डोळेच करायचे राहिले होते. आणि मी म्हटलं आता डोळ्यात नागिण उतरली, ह्यांचे डोळे कसे काढू? तर मग महाराजांना फक्त प्रार्थना केली की म्हटलं महाराज अशी पण परीक्षा घेऊ नका, तुमच्याच मठाचं ओपनिंग 2 दिवसांनी करायचं आहे आणि 2 दिवसांनी करायचं असेल तर माझ्या डोळ्यात आजच्या अशी पेन आहेत की मी डोळे उघडूच शकत नाही. आता तुम्ही काहीतरी करा. आणि म्हटलं मला यातनं बाहेर काढा. आणि बरोबर मेडिकलच्या दुकानात तो मित्र भेटावा, त्याने मला त्या
गवळी. नागिणीच्या वरती औषध देण्या गवळ्याकडे पाठवलं आणि तिथे गेल्यानंतर त्या गवळ्याने काहीतरी कसं फक्त पुटपुटला, पुटपुटून एक काहीतरी मंत्र म्हटला पुटपुटत आणि माझ्या डोळ्यावरती फक्त 3 फुंकर मारल्या आणि मला म्हणले, "हो आता ते औषध बिषध काही घेऊ नका," म्हणले, "उद्या सकाळी परत एकदा म्हणले मंत्र टाकून द्यायला या. 3 दिवस या म्हणले, तुम्हाला काही होणार नाही." पहिल्या दिवशी त्यांनी मंत्र टाकला असेल त्याच रात्री मला माझ्या वेदना कमी झाल्या. बर. दुसऱ्या दिवशी मंत्र टाकला तर ते जी काय ग्रोथ होती थांबली तिथल्या तिथे आणि त्या थांबल्या. त्याच दिवशी दुपारी मी अक्षरशः पुढच्या 15 मिनिटांमध्ये डोळे केले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चित्र मुंबईला डायरेक्ट बोरिवलीकडे प्रस्थान वा. झालं. असे जेव्हा अनुभव येतात तेव्हा तुम्ही खात्रीने सांगू शकता की आपल्या प्रत्येक कृतीवर घटनेवर महाराजांचं बारीक लक्ष असतं. त्यांना एखादी सेवा आपल्याकडनं हवी असेल तर ते त्यातनं तेच मार्ग देतात. म्हणजे आपलं एखादं संकट किंवा प्रारब्ध आपल्या प्रारब्धाने किंवा आपल्या चुकीच्या कर्मामुळे आपल्याला संकट आलं असेल, काहीतरी आपल्याबद्दल वाईट, तर त्याची काळजी सुद्धा सद्गुरूलाच असते. फक्त तुमचा भाव असावा की तुम्ही पूर्ण सरेंडर व्हावं आणि त्या समर्पिततेमध्ये महाराजांना प्रार्थना केली की ते तुमची किती काळजी घेतात. आणि हे मी अनुभव एकदा दोनदा नाही, शेकडो वेळेला अनेक माझ्या प्रसंगात मला अनुभवलेत. म्हणजे कधी कधी असं वाटतं की खूप अनुभव सांगून पण आपल्याला उगीच असा अहंकार येतो कधी कधी की तो येऊ नये. पण ह्या सगळ्याचा एक शेवटची अशी बॉटम लाईन एवढीच आहे की हे सगळा जो प्रवास आहे ना, तर हा सगळ्या स्वामी महाराजांच्या इच्छेने होतोय. आणि आता मी म्हणजे माझा आता जो प्रवास सुरू झाला आहे, नवीन स्टुडिओमध्ये स्वतःच्या स्टुडिओमध्ये जातोय. माझा मुलगा IT सेक्टरमध्ये इतके वर्ष काम करत होता. त्याचं काम मी लहानपणापासून बघायचो, खूप सुंदर काम होतं. पण तरी कधी त्यांनी ड्रॉइंगच्या परीक्षा दिल्या नाहीत किंवा त्या रिलेटेड कधी तो काम करत नव्हता. पण IT कंपनीमध्ये UI/UX डिझायनरचं काम करत असताना एकदम त्याने IT कंपनीतनं माझ्या कामात एंट्री केली. बर. आणि मी त्याला फक्त म्हणत होतो की तुझं काम एवढं सुंदर आहे, तू का नाही करत आपली चित्र, आपल्याकडे एवढं महाराजांचं काम, ह्या कामाला जी पवित्रता आहे, या कामाला एक असं एक आपल्याला ब्लेसिंग्स आहेत मोठे. बाहेरचे हे IT कंपनीतलं, तर त्यालाच पटलं, त्यांनी स्वतःहून डायरेक्ट रिझाईन करून मला तो जॉईन झाला. बर. आणि आश्चर्याचा भाग म्हणजे की जी माझ्याबरोबरचे असिस्टंट 12-15 वर्ष माझ्यावर काम करून जिथपर्यंत शिकलेत, तेवढं काम त्याने पहिल्या 1.5-2 महिन्यातच पिकअप केलं. आणि आत्ता तो म्हणजे जे महाराजांचं चित्रकला फर्स्ट जे काम करतो ते म्हणजे मी वर्ष 10-12 वर्षाच्या प्रॅक्टिस नंतर जेवढ्या स्वामींचा चेहरा जसा करत होतो ना, तो त्यांनी पहिल्या 2 महिन्यात केलाय. बर. त्यामुळे असं मी महाराजांचं हे समजतो की कदाचित माझ्या पुढच्या कामाचं कंटिन्युएशन शौनकच्या माध्यमातून पुढे होईल. कारण त्याचा पण आता बघतो तर त्याची स्वामी महाराजांवरती निस्सीम श्रद्धा आहे. तो माझ्यापेक्षा खूप जास्त सात्विक आहे. मी सात्विक डेफिनेटली नक्की नाही, तो माझ्यापेक्षा, पण त्याच्यात ते गुण आहेत सगळे की जे महाराजांचं कार्य करण्यासाठी रिक्वायर्ड असतात, ते त्याच्यामध्ये सगळे आपोआप आहेत. आणि माझ्याकडे आलेल्या अनेक सत्पुरुषांचे त्याला आशीर्वाद आहेत. तर कदाचित ते काम माझ्यापेक्षा जास्त जोमाने तो करेल नक्की. आणि आता काय सांगू, महाराजांचं कार्य ज्या वेगाने चालू आहे ते आता चालू आहे, त्याच्यातनं आता अजून वाढत जाईल. वा. आणि ती लेगसी अशीच चालू राहणार आहे, कारण की दादांच्या मागे तुम्ही जे पेंटिंग बघत असाल तर त्याचा जो चेहरा आहे तो शौनकनी केलाय. सो त्यामुळे ते म्हणतात ना की ती लेगसी अशीच अविरत चालू राहणार आहे. सो येस दादा, थँक्यू सो मच. आपण एवढा सुंदर वेळ घालवला आणि तुम्ही एवढे सुंदर अनुभव सांगितलेत. आणि मी नेहमी म्हणतो असं प्रेक्षकांना सांगेन की तुम्ही दादांना फोन करून पेंटिंग रिलेटेड विचारताच, बट आपण यावेळी आता प्रत्येक वेळी प्रत्येकाला डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन नंबर शोधणं खूप अवघड पडतं. त्यामुळे आम्ही इथे नंबर फ्लॅश करतोय. यापैकी कुठल्याही नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. जर तुम्हाला चित्र हवं असेल तर चित्र, किंवा तुम्हाला प्रिंट हवी असेल तर प्रिंट पण तुम्ही ऑर्डर करू शकता. सो दादा, थँक्यू सो मच. तुम्ही आलात एवढा, आपण खूप काय म्हणतात घाईघाईत केलं होतं डिसाईड की आपल्याला पॉडकास्ट करायचं आहे, बट स्टील तुम्ही तेवढा वेळ काढलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि